तर आणखी एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। पुण्यातून पुणे भाजपच्या कोर कमिटीच्या बैठकीमध्ये 115 उमेदवारांची नावे ठरली आहेत। काल उशिरा मुरलीधर मोहोळ, चंद्रकांत पाटील आणि कोर कमिटी सदस्यांच्या बैठकीत 115 उमेदवारांची यादी ही निश्चित झाली आहे। शिवसेनेला 15 पेक्षा जास्त जागा देण्यास भाजप तयार नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। पुण्यातून ही मोठी बातमी समोर येते। आपण बोलूयात या संदर्भात आपले प्रतिनिधी वैभव सोनोने यांच्याशी। वैभव, 115 उमेदवारांची यादी निश्चित झाल्याची माहिती आहे। महत्त्वाचं म्हणजे शिवसेनेला 15 पेक्षा जास्त जागा देण्यास भाजपचा नकार आहे। या सगळ्यांमध्ये पुण्यातली चित्र काय असेल? प्रियंका, महायुतीच्या जागा वाटपाची बैठक जी आहे ती जागा वाटप जे आहे ते अजूनही रखडलेलं दिसून येते। याचं कारण शिवसेना ही किमान 20 ते 25 जागांवरती आग्रही आहे, तर भाजपचं म्हणणं आहे शिवसेनेकडे विद्यमान केवळ एकच नगरसेवक आहे। असं असताना गेल्या वेळेस जे नगरसेवक शिवसेनेचे निवडून आलेले होते त्यापैकी बरेचसे नगरसेवक हे भाजपमध्ये आलेले, त्यामुळे इतक्या जागा देणं हे शिवसेनेला शक्य नाही। साधारणपणे 15 जागांवर शिवसेनेची बोळवण करायचा भाजपचा प्रयत्न आहे। मात्र त्यापूर्वी काल रात्री हॉटेल रामी ग्रँडला भाजपच्या कोर कमिटीची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये भाजपच्या 115 उमेदवारांची नावं जी आहेत ती निश्चित करण्यात आली। विद्यमान नगरसेवकांपैकी काही जणांना या यादीमध्ये पहिल्या यादीमध्ये स्थान मिळालेलं नाहीये। मात्र त्यापूर्वीच या 115 जणांच्या यादीवरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अंतिम शिक्कामोर्तब केलं जाणार असून ही सगळी या सगळ्या उमेदवारांना तातडीने कामाला लागायच्या सूचना ज्या आहेत त्या देण्यात आलेल्या आहेत। फॉर्म भरण्यासाठी किंवा प्रचारासाठी सुद्धा थेटपणे निरोप जे आहेत ते या उमेदवारांना दिले जातील। ज्यांची नावं या 115 जणांमध्ये सहभागी आहेत त्यापूर्वी ती मुख्यमंत्र्यांना दाखवली जातील आज आणि तातडीने आजच हे निरोप दिले जातील। शिवसेनेसोबतच्या युतीच्या मात्र चर्चा ज्या आहेत त्या अजूनही सुरूच आहेत। शिवसेनेचे काही नेते हे नाराज दिसत आहेत धंगेकरांसारखे, कारण त्यांना या प्रक्रियेमध्ये घेतलेलं नाही, त्यामुळे वेगळं लढण्याचा त्यांचा आग्रह आहे। मात्र हे जरी असलं तरी भाजपनं त्यांची बाजू जी आहे त्यांचं काम जे आहे ते पुरेपूर चोख बजावलेलं आहे किंवा वेळेच्या अगोदर सर्वात आधी उमेदवारांची यादी जी आहे ती निश्चित करून काहीशी आघाडी घेतली असं म्हणायला हरकत नाही। निश्चितच वैभव, या संदर्भात आणखी काही अपडेट असतील ते तुमच्याकडून जाणून घेणार आहोत। धन्यवाद माहितीसाठी।